नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलवर। असहकार चळवळ भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपैकी ही एक महत्त्वाची चळवळ मानली जाते। या असहकार चळवळीमध्ये आपण अनेक घटनांचा अभ्यास करणार आहोत। एक्झामच्या दृष्टीने आपल्याला असहकार चळवळ ही महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व बाबींचा या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने आढावा घेणार आहोत। ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण पॉइंट आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। असहकार चळवळीचे मुद्दे सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका, की जेणेकरून आपल्या ह्या नवीन लेक्चर्सच्या नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळतील। त्याचप्रकारे ही जर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटते तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ज्या पण तुमच्या कमेंट्स असतील त्या मला कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवत चला। आता आपण आपल्या या मूळ सेशनला सुरुवात करूया। तर असहकार चळवळीच्या अंतर्गत आपल्याला अनेक घटनांचा अभ्यास करायचा आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे असहकार चळवळीची जी पार्श्वभूमी आहे त्यांचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने सर्वप्रथम आपल्याला बघा तर रौलट जो कायदा आहे त्या संदर्भात या ठिकाणी घडामोडी जाणून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपण जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना सुद्धा यामध्ये अभ्यासणार आहोत आणि या संदर्भात महत्त्वाचे पॉइंट्स आपण लक्षात ठेवणार। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हंटर कमिशन याचा सुद्धा थोडक्यात अभ्यास करणार। त्यानंतर खिलाफत चळवळ आणि मग आपली असहकार चळवळ यांचा आढावा घेणार आणि महाराष्ट्रातील असहकार चळवळ म्हणजे असहकार चळवळीमध्ये महाराष्ट्र या सर्व घडामोडींचा आपण एकामागून एक अभ्यास करणार आणि क्रमानेच आपण ह्यांना लक्षात ठेवणार। बघा, तुम्ही हा जर व्हिडिओ पाहताय तर तुम्ही सुद्धा आपल्यासोबत एक नोट घेऊन ठेवा आणि आपण जे पण पॉइंट्स या लेक्चरच्या माध्यमातून डिस्कस करतो या आपल्या स्क्रीनवर जे लिहिले जातात ते सुद्धा तुम्ही सुद्धा ते लिहून काढत चला, जेणेकरून तुमची सुद्धा या ठिकाणी चांगल्यापैकी रिव्हिजन होईल। वन बाय वन आपण ह्या असहकार चळवळीमधले पॉइंट्स जे आहेत हे कव्हर करायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण असहकार चळवळीची पार्श्वभूमी जाणून घेऊया। त्याच्यामध्ये पहिला आपल्याला कव्हर करायचा आहे तो रौलट ऍक्ट। या संदर्भात जे पण महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे, जेणेकरून ह्यावर जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला तो आला पाहिजे। तर बघा, रौलट ऍक्ट 1917ला ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली। या समितीचे अध्यक्ष होते सिडनी रौलट आणि या समितीला काय म्हटलं जायचं तर सेडिशन कमिटी। बघा, 1917ला ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली, त्या समितीचे अध्यक्ष सिडनी रौलट आणि या समितीला सेडिशन कमिटी असं नाव देण्यात आलं। तर या समितीवर कोणती कार्य सोपवण्यात आली होती तर बघा, भारतातील क्रांतिकारी संघटनांची माहिती गोळा करणे व त्यांच्या कार्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे काम या सेडिशन कमिटीवर सोपवण्यात आलं। मग या कमिटीने काही शिफारसी केल्या आणि या कमिटीच्या शिफारसीच्या आधारावर 2 विधेयके तयार करण्यात आली की जी पुढे कायदेमंडळात मांडण्यात आली। याच्यामधलं पहिलं विधेयक बघा तर सभाबंदीचं विधेयक आणि दुसरं विधेयक जे होतं ते म्हणजे बघा तर खटला भरवल्याशिवाय
कारावास, खटला भरवल्याशिवाय कारावास अशा प्रकारची 2 विधेयके तयार करण्यात आली आणि या संदर्भात बघा अशा प्रकारची खटल्यांसाठी एक विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले. म्हणजे या क्रांतिकारी संघटनांवर कारवाई करण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आली आणि ह्या न्यायालयाचा जो पण निकाल असेल त्यावर अपील करता येत नव्हती. बघा त्यावर अपील करता येत नव्हती हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय तर यानुसार दहशतवादी हिंसेला आळा घालण्यासाठी भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अधिकार शासनाला दिले होते. बघा या कायद्यानुसार भारतीयांच्या नागरी स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे अधिकार शासनाला देण्यात आले होते. आणि मग ह्या कायद्यानुसार म्हणजेच या रौलट कायद्यानुसार जे ब्रिटिश होते, ब्रिटिश हे कोणत्याही ठिकाणाची झडती घेऊ शकत होते. बघा कोणत्याही ठिकाणाची ते झडती घेऊ शकत होते. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीला नुसत्या संशयावरून ते अटक करू शकत होते. कोणत्याही व्यक्तीला संशयावरून ते अटक करण्यात येत होते. आणि त्याच पद्धतीने याच कायद्यानुसार जो गुन्हेगार आहे त्याला अपील करण्याची सोय नव्हती. सो अशा प्रकारचा हा रौलट कायदा होता. आणि लक्षात घ्या की या संबंधीची ही जी विधेयक आहेत 2 ही बघा फेब्रुवारी 1919 या वर्षी कायदेमंडळात मांडण्यात आली. ही 2 विधेयके फेब्रुवारी 1919 मध्ये कायदेमंडळात मांडण्यात आली. आणि बघा तर त्यावेळचं जे इम्पिरियल कायदेमंडळ होतं, त्यामध्ये ही दोन्ही विधेयके बघा तर 35 विरुद्ध 22 अशा बहुमताने ती संमत करण्यात आली. आणि ह्याच्यामध्ये हे जे 22 सदस्य होते लक्षात घ्या तर हे निर्वाचित भारतीय सदस्य होते. त्यांनी या विधेयकांना विरोध केला होता, परंतु 35 इतक्या बहुमताने हे दोन्ही विधेयके त्यावेळी पारित करण्यात आली. आणि तोच जो आहे किंवा त्यालाच आपण रौलट कायदा म्हणून ओळखतो. ओके. सो अशा प्रकारची ही कायद्याची पार्श्वभूमी आपल्याला लक्षात आली. सो या कायद्याविरुद्ध देशामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आणि सर्वप्रथम रौलट कायद्याला बघा या कायद्याला विरोध सुरू झाला. ओके. या कायद्याला भारतीयांचा विरोध सुरू झाला. आणि विरोध म्हणून सर्वप्रथम मुंबई या ठिकाणी शांताराम चाळीत बघा शांतारामाच्या चाळीमध्ये बघा 2 फेब्रुवारी 1919 ला एक सभा आयोजित करण्यात आली. 2 फेब्रुवारी 1919 ला एक सभा आयोजित करण्यात आली. आणि या सभेचे अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. बघा सर्वप्रथम या रौलट कायद्याला विरोध करण्याची सुरुवात मुंबई या ठिकाणी शांताराम यांच्या चाळीमध्ये 2 फेब्रुवारी 1919 ला एक सभा भरली. त्या सभेचे अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय. आणि या सभेचे जे आयोजन आहे ते मुंबईच्या हुमरूल मंडळींनी केले होते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि मग याच दरम्यान गांधीजी यांनी दिनशा वात्सा यांना पत्र लिहून एक संदेश कळवला. बघा तर त्यावेळी गांधीजी म्हणाले होते की उगवती पिढी केवळ अर्ज निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही. दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह. सो अशा प्रकारचे जो मजकूर आहे गांधीजींनी कोणाला पत्राद्वारे कळवला होता तर दिनशा वात्सा. आणि दिनशा वात्सा यांना कोणी पत्राद्वारे कळवला तर तो गांधीजींनी कळवलं होतं. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग पुढे या रौलट कायद्याच्या विरोधाच्या दरम्यान आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे घडामोडी सत्याग्रह सभा. ओके. तो बघा
कायदे मंडळातील निषेधाचा उपयोग न झाल्यामुळं, म्हणजे कायदे मंडळात त्या विधेयकाला निषेध जो केला होता त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग न झाल्यामुळं गांधीजींनी सत्याग्रह आंदोलनाचा निर्णय घेतला होता. आणि त्यामुळं 1 मार्च 1919 रोजी मुंबईमध्ये गांधीजींनी सत्याग्रह सभेची स्थापना केली. 1 मार्च 1919 मध्ये मुंबई या ठिकाणी सत्याग्रह सभेची स्थापना केली. कोणी केली? तर गांधीजी यांनी या सभेची स्थापना केली होती. आणि ह्या सभेचे अध्यक्ष सुद्धा कोण होते? तर स्वतः गांधीजी या सभेचे अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवायचं. त्याच प्रकारे मग या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष आपल्याला विचारलं, उपाध्यक्ष जर विचारलं तर लक्षात ठेवायचं की बेंजामिन हर्निमन हे या सत्याग्रह सभेचे कोण होते? उपाध्यक्ष होते. आणि लक्षात ठेवा की ह्या सत्याग्रह सभेचे उपाध्यक्ष जे आहेत बेंजामिन हर्निमन यांनी या रौलट कायद्याचे वर्णन जे आहे ते ब्लॅक बिल असे केले. ब्लॅक बिल किंवा आपण त्याला म्हणू शकतो काळा कायदा. सो या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात ठेवायचं की या रौलट कायद्याचे वर्णन ब्लॅक बिल किंवा काळा कायदा हे केलं कोणी? तर बेंजामिन हर्निमन यांनी केलं. ठीक आहे, गांधीजींनी केलं नाही. सो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आयोग या ठिकाणी आपल्याला फसवायला याच्यावर प्रश्न देऊ शकतो. ओके. सो बघा, रौलट कायद्या संदर्भात किंवा त्याच्या संदर्भातल्या घडामोडी आहेत या आपण या ठिकाणी डिस्कस केलेल्या आहेत आणि पुढेही आहेत. सो बघा, रौलट ऍक्ट विरुद्ध सत्याग्रहाची तारीख सर्वप्रथम लक्षात ठेवायची की गांधीजींनी म्हणजेच या सत्याग्रहाची तारीख कोणती निवडली होती ते पण आपण लक्षात ठेवायचं. तर 6 एप्रिल 1919. बघा, रौलट ऍक्ट विरुद्ध सत्याग्रहाची तारीख कोणती ठरली होती? 6 एप्रिल 1919 ही तारीख सत्याग्रहाची ठरली होती. परंतु त्याआधीच देशभर परिस्थिती स्फोटक बनली. ठीक आहे. सो वेगवेगळ्या ठिकाणी सरकार विरोधी हिंसक आंदोलने झाली आणि त्यातल्या त्यात पंजाब या भागामध्ये ही जी परिस्थिती होती ही अतिशय गंभीर होती. त्यामुळे लक्षात घ्या की म्हणजे जी तारीख ठरली होती 6 एप्रिल त्याच्या आधीच या सत्याग्रहाला सुरुवात झाली. सो दिल्ली या ठिकाणी 30 मार्च 1919 या दिवशी स्वामी श्रद्धानंद व हकीम अजमल खान यांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. बघा, आता जर आपल्याला विचारलं की रौलट कायद्याविरुद्ध जे सत्याग्रह सुरू झालं त्यामधील दिल्ली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं असं जर आपल्याला विचारलं तर स्वामी श्रद्धानंद आणि हकीम अजमल खान यांनी याचं नेतृत्व केलं. त्याच प्रकारे मुंबईमध्ये झालेल्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं तर मुंबईमध्ये गांधीजी आणि सरोजिनी नायडू. ओके. सो बघा, ठिकाण आणि त्या ठिकाणी झालेल्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी कोणी केलं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. सो इतक्या गोष्टी आपल्याला रौलट कायद्याविरुद्ध लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वप्रथम काय तर 1917ला ब्रिटिश सरकारने एक समिती नेमली, तिला सेडिशन कमिटी असं म्हणतात आणि त्या कमिटीचे अध्यक्ष होते सिडनी रौलट. या समितीच्या शिफारशीनुसार 2 विधेयके तयार करण्यात आली. एक म्हणजे सभाबंदीचे विधेयक आणि दुसरं म्हणजे तर खटला भरल्याशिवाय कारावास देण्याबद्दलचे विधेयक. आणि त्या संदर्भात एक विशेष न्यायालय सुद्धा स्थापन करण्यात आले आणि त्या न्यायालयाच्या निकालावर कुठल्याही प्रकारची अपील करण्याची सोय तिथे ठेवण्यात आली नव्हती. म्हणून म्हणजेच काय तर भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य त्या ठिकाणी हिरावून घेण्याचे अधिकार शासनाला देण्यात आले होते. आणि बघा, या रौलट कायद्यानुसार इंग्रजांना कोणत्याही ठिकाणाची झडती घेण्याची परमिशन मिळणार होती, कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करण्याची परमिशन मिळाली होती आणि गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते. त्यामुळं बघा, भारतीयांनी ह्याला विरोध केला पण तरीही कायदे मंडळामध्ये असणाऱ्या ब्रिटिशांच्या बहुसंख्येमुळे तो कायदा पास झाला आणि तो इतिहासामध्ये रौलट ऍक्ट म्हणून
प्रसिद्ध झाला. आणि याच्या संदर्भात म्हणजे विरोध करण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह सभेची स्थापना कधी केली तर 1 मार्च 1919ला. आणि कोणता दिवस सत्याग्रह करण्याचा दिवस ठरवण्यात आला होता तर 6 एप्रिल 1919 हे लक्षात ठेवायचं. त्याच प्रकारे लक्षात ठेवायचं काय की दिल्ली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं तर स्वामी श्रद्धानंद आणि हकीम अजमल खान. तसेच मुंबई येथील सत्याग्रहाचं नेतृत्व स्वतः गांधीजी आणि सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. ठीक आहे, हे इतकं आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपल्याला पुढची घडामोडी बघायची आहे ती म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. ओके, सो 13 एप्रिल 1919ला या दिवशी हा जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता. सो त्या संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर हा जो रौलट कायदा आहे आणि त्याच्या तरतुदीनुसार मध्ये जर आपण बघितलं तर त्याला विरोध होत होता आणि पंजाबमध्ये ही जी परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्याच प्रकारे जर बघायला गेलो तर महायुद्धामधील जी ब्रिटिशांची प्रचंड दडपशाही, त्यानंतर जो बघितला तर रौलट कायद्याविरुद्ध असंतोष, सक्तीची सैनिक भरती व रोगराई यामुळे प्रामुख्याने पंजाबमधील जनता जी होती ती संतप्त झाली होती. त्याच दरम्यान बघा तर पंजाबमधील जे नेते, पंजाबमधील क्रांतिकारकांचे नेते, एक म्हणजे सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना ब्रिटिशांनी अटक केली. बरोबर, बघा तर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना ब्रिटिशांनी अटक केली. तर या अटकेच्या निषेधार्थ, बघा अटकेचा निषेध म्हणून पंजाबमधील बघा जालियनवाला बाग, पंजाबमधील जालियनवाला बाग या ठिकाणी बैसाखी सणाच्या निमित्त, लक्षात घ्या, जालियनवाला बाग या ठिकाणी बैसाखी सणानिमित्त एक सभा भरली होती. बघा, बैसाखी सणानिमित्त एक सभा भरली होती आणि त्या सभेला अनेक लोक हजर होते. तर ही सभा असताना इंग्रज अधिकारी जनरल डायर याने या जालियनवाला बाग यातील जो मुख्य मार्ग आहे तो बंद करून तेथील जमावावर निशस्त्र जमावावर गोळीबार करण्याचे आदेश दिले व त्याच्यामध्ये अनेक जण काय झाले, मृत्युमुखी पडले. ही घटना जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून ओळखली जाते. आणि या घटनेनंतर लगेचच शहराचा वीज व पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. बघा, जालियनवाला बाग म्हणजे काय तर जनरल डायरच्या आदेशावरून जो गोळीबार करण्यात आला त्या घटनेनंतर शहराची वीज पाणी पुरवठा बंद करण्यात आला, जनतेवर अनेक निर्बंध लादण्यात आले. आणि बघा तर पंजाबचा जो लेफ्टनंट गव्हर्नर जनरल होता ओडवायर, त्यावेळी पंजाब प्रांताचा लेफ्टनंट गव्हर्नर जनरल होता ओडवायर. ओके, ओडवायर याने 15 एप्रिल 1919ला पंजाब प्रांतामध्ये लष्करी कायदा लागू केला. लक्षात ठेवा, 15 एप्रिल 1919 मध्ये बघा मायकल ओडवायर, त्याचं नाव काय तर मायकल ओडवायर याने या पंजाबमध्ये लष्करी कायदा लागू केला. आणि बघा जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबाराचा आदेश म्हणजे तत्कालीन त्या ठिकाणी गोळीबाराचा आदेश कोणी केला तर जनरल डायर आणि हा ओडवायर. तर यांच्यामध्ये गफलत होऊन द्यायची नाही, हे लक्षात ठेवायचं. तर बघा तर ह्या हत्याकांडाच्या विरोधात बघा म्हणजे संपूर्ण देशाला हा धक्का बसला. सर्वप्रथम लक्षात घ्यायचं रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी बघा या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना मिळालेला नाईटहुड हा किताब, नाईटहुड किंवा आपण त्याला सर हा किताबाचा त्यांनी काय केला तर त्याग केला. बघा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांचा नाईटहुड किताबाचा जो त्याग केला म्हणजे सरकारला परत घेतला. आणि या आधी जो रौलट कायदा होता त्याच्या विरुद्ध गांधीजींनी जे आंदोलन सुरू केले होते तर ते 18 एप्रिल 1919ला बघा गांधीजींनी जे रौलट आंदोलन होते ते मागे घेतले, हे लक्षात ठेवा.
18 एप्रिल 1919ला बघा रौलट आंदोलन मागे घेण्यात आलं हे लक्षात ठेवायचं. त्याचप्रकारे मोतीलाल नेहरू सुरुवातीला ब्रिटिश समर्थक होते, परंतु या घटनेनंतर ते ब्रिटिश विरोधक होऊन राष्ट्रीय चळवळीकडे वळते झाले. या घडामोडी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या. मग बघा तर हा जो जालियनवाला बाग हत्याकांड झाला याच्या विरोधात किंवा या हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक कमिशन नेमलं. त्या कमिशनचं नाव आहे हंटर कमिशन. ओके, तर बघा ब्रिटिशांनी हे जे कमिशन कधी नेमलं तर ऑक्टोबर 1919. सो प्रामुख्याने तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत की ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या 1919 या वर्षामध्ये झालेल्या आहेत. म्हणजे बघा रौलट ऍक्ट 1919चा, जालियनवाला बाग हत्याकांड 1919चा, त्यानंतर बघा हंटर कमिशन नेमण्यात आलं ते सुद्धा 1919 मध्ये. त्यानंतर बघा खिलाफत चळवळ जी आपण पुढे बघणार आहोत त्याचा सुद्धा जे सारांश किंवा पार्श्वभूमी ती पण 1919 मधलीच आहे. सो एवढ्या सगळ्या घडामोडी 1919च्या आहेत. ठीक आहे, सो या व्यवस्थित आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर हा जो हंटर कमिशन नेमण्यात आलं ह्याचं कार्य काय होतं तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी. याचा अध्यक्ष कोण होता तर विल्यम हंटर. ओके, हंटर कमिशनचा अध्यक्ष होता विल्यम हंटर. बघा तर या कमिशन मध्ये किती सदस्य होते असा जर आपल्याला प्रश्न विचारला तर या हंटर कमिशन मध्ये 7 सदस्य होते. एकूण सदस्य किती होते 7. आणि या 7 पैकी 4 जे होते ते ब्रिटिश होते आणि 3 जे होते ते भारतीय सदस्य होते. ओके, सो हे 3 भारतीय सदस्य कोण कोण होते हे या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे. मग त्यांची नावं आपण इथे लक्षात घ्यायची. बघा पहिले म्हणजे चिमणालाल सेटलवाड. ओके, चिमणालाल सेटलवाड. त्यानंतर दुसरे होते पंडित जगत नारायण. पंडित जगत नारायण. आणि तिसरे भारतीय व्यक्ती होते सरदार सुलतान अहमद खान. सरदार सुलतान अहमद खान. ओके, सो अशा प्रकारच्या या हंटर कमिशन मध्ये हे 3 भारतीय होते ते लक्षात ठेवायचे. प्रामुख्याने चिमणालाल सेटलवाड, त्यानंतर पंडित जगत नारायण आणि सरदार सुलतान अहमद खान. अशा प्रकारे हे 3 भारतीय व्यक्ती होते. तो या हंटर कमिशनने या चौकशीचा अहवाल कधी मांडला बरोबर. बघा हंटर कमिशनने आपल्या चौकशीचा अहवाल जो आहे तो 8 मार्च 1920 या दिवशी मांडला. आणि या अहवालामध्ये बघा तर या जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात गोळीबाराचा आदेश देणारा जो पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता मायकल ओडवायर. बघा म्हणजे तत्कालीन त्या ठिकाणी जे आदेश दिले असतील जनरल डायरने, परंतु ह्याचा जी मुख्य आदेश जो होता तो पंजाबचा जो लेफ्टनंट गव्हर्नर होता मायकल ओडवायर याने दिले होते. आणि या अहवालामधून त्याला निर्दोष सोडण्यात आले होते. तर जो जनरल डायर होता त्याची कृती अयोग्य व असमर्थनीय असे सांगण्यात आले, परंतु त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा करण्यात आली नव्हती. त्याच प्रकारे बघा तर ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सने जनरल डायरच्या कृत्याचे समर्थन केले होते हे लक्षात ठेवायचं. आणि ब्रिटिश जनतेने या जनरल डायरसाठी 30,000 पौंडा इतका निधी उभारण्यासाठी मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राला भरपूर मदत केली होती. म्हणजेच या हत्याकांडाचा ब्रिटिशांनी काय केला होता तर चांगल्या प्रकारे समर्थन केलं होतं. ठीक आहे, सो हे लक्षात घ्या. सो इतक्या घडामोडी आपल्याला या जालियनवाला बाग हत्याकांडासंदर्भात या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सो बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हा लेक्चर करताय, जर तुम्ही नोट्स काढू इच्छिता तर हा लेक्चर जो आहे तुम्ही रेग्युलर स्पीडमध्ये बघा. परंतु जर तुम्हाला फक्त रिव्हिजन बेसिसवर हा लेक्चर बघायचा आहे तर तुम्ही त्याला
म्हणजे 1.5 किंवा 2च्या स्पीडमध्ये याला बघत चला, कारण आपण या ठिकाणी काय करतोय की एक्सप्लेन सुद्धा करतोय आणि राईट डाऊन सुद्धा करतोय, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणार आहे. परंतु तुम्ही फक्त आणि फक्त जर रिव्हिजन बेसिसने बघताय तर याला तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये बघा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे नोट्स याच्या काढायच्या आहेत. ठीक आहे, कारण आपण जे महत्वाचे पॉईंट्स या ठिकाणी लिहून घेतो. ठीक आहे, सो तो तुम्ही आपल्या रेग्युलर स्पीडने हे सुरू ठेवा. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो बघायचा आहे तो म्हणजे खिलाफत चळवळ. सो बघा, म्हणजे ह्या गोष्टी आपण क्रमाने बघतोय. असहकार चळवळीच्या संदर्भात सगळ्यात पहिलं काय तर रौलट ऍक्ट येतो, मग जालियनवाला बाग हत्याकांड आणि त्याच्यानंतर मग खिलाफत चळवळ येते. तर लक्षात घ्यायचं की जगातील सर्व मुस्लिमांप्रमाणे भारतीय मुस्लिम सुद्धा तुर्कस्तानचा जो खलिफा होता त्याला आपला आध्यात्मिक प्रमुख मानत असायचे. बरोबर, बघा भारतीय मुस्लिम सुद्धा तुर्कस्तानच्या खलिफाला आपला आध्यात्मिक प्रमुख मानत होते. पण पहिला महायुद्ध, ठीक आहे, पहिल्या महायुद्धाच्या काळात तुर्कस्तान हा देश ब्रिटिशांविरुद्ध जर्मन व ऑस्ट्रियाच्या बाजूने लढला होता. ठीक आहे ना, जेव्हा आपल्याला माहिती आहे की पहिला महायुद्ध झाला त्यावेळी जो तुर्कस्तान होता हा त्यावेळी ब्रिटिश विरोधी लढला होता. बरोबर, आणि त्यामुळं ह्या तुर्कस्तान, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी खलिफाला सत्तेवरून दूर केले होते. म्हणजे जो तुर्कस्तानचा खलिफा होता त्याला सत्तेवरून काय केले, दूर केले, आणि यामुळं भारतासहित जगभरातील मुस्लिमांमध्ये खळबळ उडाली होती. मग या विरोधात मुस्लिमांनी ब्रिटिशांकडे मागणी केली की खलिफाला काही भौगोलिक प्रदेश देऊन तेथील पवित्र स्थळांवर पुन्हा त्याचेच नियंत्रण आणावे, कारण पूर्ण मुस्लिमांचा खलिफा हा म्हणजे तुर्कस्तानचा जो खलिफा होता तो मुस्लिमांचा आध्यात्मिक प्रमुख ते मानायचे. त्यामुळे मुस्लिमांनी तशा प्रकारे त्यांच्याकडे मागणी केली होती, परंतु ब्रिटिशांनी ती मागणी फेटाळली. हे लक्षात ठेवायचं. मग ह्याच्या विरोधात प्रामुख्याने जी चळवळ सुरू होते तिला आपण काय म्हणतो तर खिलाफत चळवळ सुरू होते. ठीक आहे, हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. मग या खिलाफत चळवळी अंतर्गत सर्वप्रथम आपण बघूया खिलाफत कमिटी. सो या खिलाफत कमिटीची स्थापना होते सप्टेंबर 1919 मध्ये. सप्टेंबर 1919 मध्ये खिलाफत कमिटीची स्थापना होते. बघा, तर या खिलाफत कमिटीचं नेतृत्व कोणाकडे होतं तर अली बंधू, नेतृत्व अली बंधू यांच्याकडे होतं. मग अली बंधू मध्ये कोण कोण होते असं जर आपल्याला विचारलं तर पहिले म्हणजे शौकत अली आणि दुसरे म्हणजे महम्मद अली. सो हे दोन काय होते अली बंधू यांनी खिलाफत कमिटीचं नेतृत्व केलं होतं. यांच्याच सोबत बघा या अली बंधू सोबतच इतर सहकारी कोण कोण होते हे जर आपल्याला विचारलं तर बघा मौलाना आझाद, त्यानंतर अजमल खान आणि हसरत मोहानी. बरोबर, सो हे खिलाफत कमिटी अली बंधू आणि यांचे सहकारी आणि यांच्याद्वारे खिलाफत कमिटीची स्थापना करण्यात आली सप्टेंबर 1919 मध्ये. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या घटना सुद्धा आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायच्या. जर आयोगाने विचारलं की खालील घटना त्यांच्या स्थापनेच्या क्रमानुसार लावा तर आपल्याला त्या लावता आल्या पाहिजेत, हे लक्षात घ्यायचं. मग यानंतर जी सुरू होते ती म्हणजे खिलाफत असहकार चळवळ. ओके, मग या अंतर्गत बघा दिल्ली या ठिकाणी नोव्हेंबर 1919 मध्ये ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स भरवली जाते. बघा ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स भरवली जाते कुठे दिल्ली या ठिकाणी नोव्हेंबर 1919 मध्ये. आणि या कॉन्फरन्स मध्ये ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जाते. बघा ब्रिटिशांचा जो पण माल आहे ऑल इंडिया खिलाफत कॉन्फरन्स मध्ये
काही आव्हान केलं जातं सरकारना की ब्रिटिशांच्या मालावर बहिष्कार टाकणार. त्याचप्रकारे युद्धानंतर जे शांतता करार जोपर्यंत तुर्कस्तानच्या बाजूने होत नाही तोपर्यंत ब्रिटिश सरकारशी असहकार करण्याचे सूतोवाच या नेतृत्वाने केले होते. बरोबर. सो यावेळी बघा, यावेळी ऑल इंडिया खिलाफत कमिटी, ऑल इंडिया खिलाफत कमिटीची स्थापना करण्यात आली आणि या कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधीजी. बघा, या कमिटीचे ऑल इंडिया खिलाफत कमिटीचे अध्यक्ष कोण होते तर महात्मा गांधी आणि खिलाफत कमिटीची स्थापना कोणी केली तर अली बंधू आणि इतर सहकारी यांनी केली, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळी खिलाफत कमिटी असा उल्लेख होतो त्यावेळी गांधीजींचा समावेश नाही होत आणि ज्यावेळी ऑल इंडिया खिलाफत कमिटी असा उल्लेख होतो त्यावेळी मग त्याचे अध्यक्ष गांधीजी होते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तर या संदर्भात गांधीजींची मनस्थिती लक्षात घ्या की खिलाफतीच्या प्रश्नांवर एकत्रितपणे सरकारविरुद्ध सर्वसामान्यांची असहकार सुरू करण्याची गांधींची इच्छा होती, परंतु काँग्रेसचे याबाबत एकमत नव्हते. त्याचप्रकारे बघा तर धार्मिक प्रश्नावरून मुस्लिम नेतृत्वाशी एकी करण्यास टिळकांचा सुद्धा विरोध होता. आणि त्याचबरोबर बघा तर सत्याग्रह म्हणजे सत्याग्रह ही गांधीजींचं तत्व होतं आणि या तत्वावर राजकीय साधनाबाबतही त्यांना शंका होती, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. परंतु बघा खिलाफत चळवळीला पाठिंबा देण्यासाठी गांधीजींनी टिळकांचीही समजूत काढली. त्याचप्रकारे काँग्रेसलाही योजनानंतर पसंत पडली, कारण हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याची ही चांगली संधी होती आणि मग अशा नंतर मग खिलाफत चळवळीला काँग्रेसचा पाठिंबा देण्यात आला. मग ह्याच्या नंतर बघा तर ठिकाण आहे अमृतसर. अमृतसर या ठिकाणी बघा तर अखिल भारतीय खिलाफत परिषद भरवण्यात आली. अखिल भारतीय खिलाफत परिषद याचं आयोजन करण्यात आलं. कुठे तर अमृतसर या ठिकाणी. आणि या परिषदेमध्ये व्हाईसरॉयकडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचे ठरले होते. बघा, व्हाईसरॉयकडे एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचे ठरले होते. 19 जानेवारी 1920 ला व्हाईसरॉयकडे एक पत्र पाठवण्यात आले. बघा, व्हाईसरॉयकडे एक पत्र पाठवण्यात आले. मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो की त्यावेळचा व्हाईसरॉय कोण होता. तर त्यावेळचा व्हाईसरॉय होता लॉर्ड चेम्सफोर्ड. ओके, बघा लॉर्ड चेम्सफोर्ड हा त्यावेळी कोण होता तर व्हाईसरॉय होता. आता या व्हाईसरॉयकडे एक पत्र पाठवण्यात आले आणि त्या पत्रावर सह्या करणारे कोण कोण होते हे आपल्याला जर विचारलं, बघा या पत्रावर सह्या करणारे तर कोणाकोणाच्या सह्या होत्या हे आपण लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये सर्वप्रथम गांधीजींनी सही केली, याच्यावर गांधीजींची सही होती. त्यानंतर मोतीलाल नेहरू, त्यानंतर बघा तर पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुद्धा त्याच्यावर सह्या केल्या होत्या. बघा, मग प्रश्न जर आला आपल्याला की बघा 19 जानेवारी 1920 व्हाईसरॉय चेम्सफोर्डकडे जे अखिल भारतीय खिलाफत परिषदेकडून पत्र पाठवण्यात आलं त्यावर खालीलपैकी कोणाच्या सह्या होत्या. तर सर्वप्रथम गांधीजी, त्यानंतर मोतीलाल नेहरू आणि मदन मोहन मालवीय यांनी सह्या केल्या होत्या, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग याच्यानंतर लक्षात घ्या की फेब्रुवारी 1920 मध्ये गांधीजींनी असे घोषित केले की पंजाबचा प्रश्न हा चुकीने हाताळला गेला. त्याचप्रकारे शांततातः भारतीय मुस्लिमांच्या अटींचा विचार झाला नाही तर ते असहकार आंदोलन सुरू करतील. मग गांधीजींच्या या घोषणेनंतर बघा गांधीजींनी घोषणा कधी केली फेब्रुवारी 1920 ला. त्याच्यानंतर बघा तर 20 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी 1920 याच दिवशी कलकत्ता, बघा 20 फेब्रुवारी 1920 रोजी कलकत्ता या ठिकाणी
खिलाफत सभेचं म्हणजे खिलाफत सभा भरली होती. लक्षात ठेवा, कलकत्ता या ठिकाणी खिलाफत सभा आयोजित करण्यात आली आणि हिचे अध्यक्ष होते, या सभेचे अध्यक्ष होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. मौलाना अब्दुल कलाम आझाद या सभेचे कोणते अध्यक्ष होते. आणि याच सभेमध्ये बघा, सो या खिलाफत सभेने सरकारशी असहकार करण्याचा ठराव पास केला. सर्वप्रथम ब्रिटिश सरकारशी असहकार करण्याचा ठराव कोणत्या सभेने पास केला, तर खिलाफत सभेने पास केला. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, तर ह्या ठरावानंतर मे 1920 मध्ये बघा एक तह झाला, सिवरचा तह. आणि या तहानुसार ब्रिटिशांनी तुर्की साम्राज्याचे विभाजन केले. मग साधा वन लाईनर स्वरूपात प्रश्न येऊ शकतो की तुर्की साम्राज्याचे विभाजन खालीलपैकी कोणत्या तहाने करण्यात आले, तर सिवरच्या तहाद्वारे तुर्की साम्राज्याचे विभाजन करण्यात आले. मग याच्या विरोधात एक सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. बघा, याच्या विरोधामध्ये एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली. तर कधी ही बैठक आयोजित करण्यात आली, तर 9 जून 1920. ठिकाण होतं अलाहाबाद. हे पण लक्षात ठेवायचं. तर मग या सभेमध्ये बघा, तर आंदोलनाचे नेतृत्व बघा, म्हणजे जे असहकार आंदोलन आहे या आंदोलनाचे नेतृत्व कोणाकडे देण्यात आले, तर गांधीजी यांच्याकडे देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कोणाला दिले, तर गांधीजी यांच्याकडे दिले. त्याचप्रकारे याच सभेमध्ये किंवा या सर्वपक्षीय बैठकीमध्ये असहकाराचा बघा 4 टप्प्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. असहकाराचा 4 टप्प्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मग यामध्ये सर्वप्रथम सरकारी पदव्यांचा त्याग. 4 टप्प्याच्या कार्यक्रमामध्ये पहिला कार्यक्रम काय होता, सरकारी पदव्यांचा त्याग. त्यानंतर दुसरा लोकसेवा यावर बहिष्कार. त्यानंतर पोलीस लोकसेवेचा त्याग, बहिष्कार नाही तर लोकसेवांचा त्याग. त्यानंतर पोलीस व लष्करी सेवांमधून सुद्धा त्याग करणं. आणि चौथा टप्पा होता कर न भरणे. बघा, 1920 म्हणजे 9 जून 1920च्या अलाहाबाद येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये, ठीक आहे, आणि म्हणजेच काय, तर ती एक खिलाफत समितीची बैठक भरली आणि त्याच्यामध्ये आंदोलनाचे नेतृत्व कोणाकडे देण्यात आले, तर गांधीजींकडे देण्यात आले. आणि असहकाराचा 4 टप्प्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. याच्यामध्ये पहिलं काय, तर सहकारी पदव्यांचा त्याग करणं, लोकसेवांचा त्याग करणं, त्यानंतर पोलीस व लष्करीचा यांचा त्याग करणं आणि शेवटी कर न भरणे. हे 4 कार्यक्रम ठरवण्यात आले होते, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच प्रकारे बघा, तर 22 जून 1920 या दिवशी गांधीजी पुन्हा व्हाईसरॉयकडे पत्र देतात. व्हाईसरॉय कोण होता, तर चेम्सफोर्ड. मग या व्हाईसरॉयमध्ये गांधीजींनी आंदोलनाचा इशारा दिला होता, हे लक्षात ठेवायचं. बघा, तर यानंतर गांधीजींनी असहकार चळवळ थांबवावी. बघा, उलट प्रवाह काय आहे, तर गांधीजींनी असहकार चळवळ थांबवावी. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवावी असे आवाहनपत्र काही नेत्यांनी 30 जुलैच्या बघा, आवाहनपत्र 30 जुलैच्या बॉम्बे क्रॉनिकल मध्ये प्रसिद्ध केले होते. बघा, बॉम्बे क्रॉनिकल, हे लक्षात ठेवा. बघा, गांधीजींनी असहकार चळवळ थांबवावी यासाठी बघा कोणत्या वृत्तपत्रामध्ये आवाहनपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते, तर बॉम्बे क्रॉनिकल मध्ये. आणि मग कोणी हे आवाहनपत्र प्रसिद्ध केले होते, त्याच्यामध्ये कोण कोण होते, तर पहिले म्हणजे सर चंदावरकर.
पहिले सर चंदावरकर, दुसरे बघा गोकुळदास पारेख, म्हणजे यांचा असहकार आंदोलनाला किंवा असहकार चळवळीला विरोध होता हे लक्षात ठेवा. त्यानंतर फिरोज सेठना, त्यानंतर जी व्ही मेहता, त्यानंतर बघा तर न म जोशी, त्यानंतर कानजी द्वारकादास इत्यादी होते की ज्यांनी काय केलं होतं, गांधीजींनी असहकार चळवळी म्हणून त्यांना आव्हानपत्र दिले होते. बरोबर. त्यानंतर मग लक्षात घ्यायचं की असहकार चळवळीची जी तारीख आहे बघा तर 1 ऑगस्ट 1920 बघा जी खिलाफत कमिटी होती, खिलाफत कमिटी, या खिलाफत कमिटीने असहकार सुरू होत असण्याची अधिकृत घोषणा बघा 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार चळवळीची अधिकृत घोषणा केली. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. खिलाफत चळवळ सुरू होत असल्याची अधिकृत घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली तर 1 ऑगस्ट 1920 आणि आपल्याला माहिती आहे याच दिवशी लोकमान्य टिळकांचं काय होतं, निधन होतं. याच दिवशी टिळकांचे निधन झाले, हे या लक्षात ठेवायचं. आणि त्याच प्रकारे म्हणजे 1 ऑगस्ट 1920 ला अधिकृत घोषणेनंतर 4 ऑगस्ट 1920 या दिवशी गांधीजींनी त्यांना जो कैसर ए हिंद हा किताब मिळाला होता, कैसर ए हिंद या किताबाची त्याग करण्याची घोषणा त्यांचा वृत्तपत्र यंग इंडिया याच्यामध्ये केली. यंग इंडिया यामध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखाद्वारे त्यांना जो बघा गांधीजींना तो 1915 मध्ये मिळाला होता आणि गांधीजींनी असहकार चळवळीच्या उद्देशाने कैसर ए हिंद या किताबाचा त्याग करण्याची घोषणा केली होती. सो अशा पद्धतीने इथपर्यंत ही जी आहे आपण बघितली की असहकार चळवळीची आपण पार्श्वभूमी पूर्णपणे लक्षात घेतली. जेवढे पण महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे ते या ठिकाणी आपण डिस्कस केलेत. मग आता आपण असहकार चळवळीच्या घडामोडी जाणून घेऊया. सो याच्यामध्ये सर्वप्रथम सप्टेंबर 1920 चे कलकत्ता अधिवेशन बघा तर सप्टेंबर 1920 चे कलकत्ता या ठिकाणी हे काँग्रेसचे विशेष अधिवेशन होते. कारण काँग्रेसचे जे मूळ अधिवेशन असायचं रेग्युलर ते डिसेंबर महिन्यामध्ये व्हायचं. बरोबर. मग या असहकार चळवळीला मान्यता देण्यासाठी काँग्रेसचे हे खास अधिवेशन सप्टेंबर 1920 मध्ये कलकत्ता या ठिकाणी भरले होते आणि ह्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. ओके, सो हे लक्षात ठेवायचं. आणि या अधिवेशनामध्ये काँग्रेसने असहकार चळवळ सुरू करावी असा ठराव बघा असहकार चळवळ सुरू करण्याचा ठराव कोणी मांडला तर गांधीजींनी मांडला होता. ओके, बघा ठराव कोणी मांडला तर गांधीजींनी असहकार चळवळी सुरू करण्याचा ठराव या ठिकाणी मांडला होता. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं. आणि मग बघा ह्याच दिवशी म्हणजे 22 सप्टेंबर बघा 22 सप्टेंबरच्या यंग इंडियाच्या म्हणजे 22 सप्टेंबर 1920 च्या यंग इंडियाच्या अंकामध्ये त्यांनी लिहिले होते की लोकांनी कसून प्रयत्न केल्यास 1 वर्षात स्वराज्य मिळेल. आणि या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीच्या 3 उद्देशांवर बघा 3 उद्देशांवर खिलाफत कमिटी आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकमत झाले होते. 3 उद्देश. सो ते 3 उद्देश कोणते कोणते हे लक्षात ठेवायचं. तर पहिलं म्हणजे खिलाफत रॉंग. ठीक आहे, म्हणजे काय खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा निघणे. त्यानंतर पंजाबमध्ये ज्या केलेल्या चुका आहेत त्या सुधारणे आणि स्वराज्य मिळवणे. ओके, म्हणजे बघा
तीन उद्देश कोणते कोणते? एक म्हणजे खिलाफत रॉंग, दुसरं पंजाब रॉंग आणि तिसरं स्वराज्य मिळवणे. ह्या तीन उद्देशांवर खिलाफत कमिटी आणि काँग्रेस यांच्यामध्ये एकमत झाले होते. मग ह्या सप्टेंबर 1920च्या कलकत्ता अधिवेशनात असहकार कार्यक्रमात अंतर्भूत केलेले जे मुद्दे होते ते कोणते होते ते आपण लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये सर्वात पहिलं की बहिष्कार. सर्वात पहिला मुद्दा कोणता होता? बहिष्कार. मग याच्यामध्ये ज्या शाळा, महाविद्यालय, सरकारी शाळा व महाविद्यालय यांच्यावर काय करायचा? बहिष्कार टाकायचा. त्याच प्रकारे दुसरा कार्यक्रम म्हणजे बहिष्कार, तो पण कशावर? तर न्यायालयांवर बहिष्कार. न्यायालयांवर बहिष्कार टाकणं. त्यानंतर तिसरा याच्यामधला मुद्दा होता तो म्हणजे बहिष्कार हा कायदे मंडळावर. ओके. सो अशा प्रकारे या म्हणजे कलकत्ता अधिवेशनामध्ये जो असहकाराचा कार्यक्रम स्वीकारला त्याच्यामध्ये हे मुद्दे अंतर्भूत केले होते. ठीक आहे. परंतु लक्षात घ्या की कायदे मंडळाच्या बहिष्कार हा जो मुद्दा आहे यावर बॅरिस्टर जे चित्तरंजन दास आहेत, चित्तरंजन दास व त्यांच्या अनुयायांचा काय होता? तर विरोध होता. हे लक्षात ठेवायचं. बघा, असहकार कार्यक्रमामध्ये जे तीन मुद्दे आपण बघितले त्यातला कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्यासाठी बॅरिस्टर चित्तरंजन दास यांचा विरोध होता. मग ह्याच्यानंतर बघा काँग्रेसचं जे मूळ अधिवेशन आहे म्हणजे रेग्युलर अधिवेशन बघा 26 डिसेंबर 1920 या दिवशी म्हणजे या वर्षी नागपूर या ठिकाणी भरतं. बघा काँग्रेसचं जे रेग्युलर अधिवेशन असतं बघा म्हणजे नियमित अधिवेशन, वार्षिक अधिवेशन 26 डिसेंबर 1920 ला नागपूर येथे भरले होते आणि ह्याचे अध्यक्ष होते. तर लक्षात घ्या ह्याचे अध्यक्ष होते सी राघवाचारी, सी विजय राघवाचारी. आणि या ठिकाणी मग असहकाराचा ठराव कोणी मांडला? बघा या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव हा बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी मांडला. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी असहकाराचा ठराव मांडला. बघा सप्टेंबर 1920 मध्ये जो कलकत्ता येथे काँग्रेसचं विशेष अधिवेशन होतं त्या ठिकाणी अध्यक्ष होते लाला लजपत राय आणि असहकाराचा ठराव गांधीजींनी मांडला होता. परंतु 26 डिसेंबर 1920 ला जे काँग्रेसचं नियमित अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं, अध्यक्ष होते सी विजय राघवाचारी. परंतु या ठिकाणी असहकाराचा ठराव मांडला बॅरिस्टर चित्तरंजन दास. सो हे दोन्ही मुद्दे या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. मग या अंतर्गत या नियमित अधिवेशनामध्ये असहकाराच्या कार्यक्रमामध्ये काही बाबी स्वीकारल्या गेल्या त्या वन बाय वन आपण लक्षात घ्यायच्या. त्याच्यामध्ये पहिलं आहे सरकारी पदव्यांचा त्याग करणे, सरकारी शाळा महाविद्यालय यावर बहिष्कार टाकणे, राष्ट्रीय शाळांची स्थापना, सरकारी कार्यालयांवर बहिष्कार, परकीय मालावर बहिष्कार, त्यानंतर भांडण तंटे पंचायतीमार्फत सोडवणे, न्यायालयामध्ये न जाणे, सूतकताई व कापड विणण्यास प्रोत्साहन देणे, अस्पृश्यता न पाळणे, संपूर्ण आंदोलनात अहिंसेचे पालन करणे आणि मेसोपोटॅमियात पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या मुलकी लष्करी नोकर भरतीवर बहिष्कार घालावा. यासारखे मुद्दे या काँग्रेसच्या नियमित अधिवेशनात असहकार चळवळीमध्ये अंतर्भूत करण्यात आले होते. आणि मग हा कार्यक्रम जर पूर्णपणे अंमलात आल्यास 1 वर्षात स्वराज्य मिळवण्याचे आश्वासन गांधीजींनी दिले होते. आणि बघा नागपूर अधिवेशनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे नागपूर अधिवेशन आहे त्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचा मार्ग. बघा जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे INC त्या काँग्रेसचा मार्ग व संघटनात्मक रचना यांच्यात बदल करण्यात आले. बघा त्याचा जो मार्ग आहे त्याच प्रकारे त्याची संघटनात्मक रचना आहे यांच्यामध्ये काय करण्यात आले? बदल करण्यात आले. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कोणत्या अधिवेशनामध्ये? तर 1920च्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये. मग बघा लक्षात घ्यायचं की काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्वी घटनात्मक व कायदेशीर मार्गाने स्वराज्य मिळवण्याचे होते, परंतु आता ते शांततापूर्ण व वैध मार्गाने स्वराज्य मिळवण्याचे उद्दिष्ट ठरले होते. त्यानंतर बघा ते याच अधिवेशनानंतर 1920 साली काँग्रेसचा दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी एक 15 सदस्यीय काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली. बघा काँग्रेस वर्किंग आणि कमिटी
ठीक आहे. मग काँग्रेस वर्किंग कमिटीची स्थापना कधी झाली तर 1920 झाले. ठीक आहे. कोणत्या अधिवेशनामध्ये तर नागपूर अधिवेशनामध्ये. आणि ह्या कमिटीचं काम काय होतं तर काँग्रेसचे दैनंदिन कामकाज पार पाडणे. परंतु लक्षात घ्या की याच्या आधी म्हणजे 1920च्या आधी 1916 साली लोकमान्य टिळकांनी अशाच प्रकारची एक कमिटी स्थापन करावी हा त्यांनी प्रस्ताव टाकला होता, प्रयत्न केला होता, परंतु मवाळांचं आधिक्य असल्यामुळं ते फेटाळण्यात आलं. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्यानंतर दुसरा बदल म्हणजे काँग्रेसच्या ज्या प्रांतिक समित्या होत्या, काँग्रेसच्या ज्या प्रांतिक समित्या होत्या त्यांच्यामध्ये भाषावार पुनर्रचना करण्यात आली. बघा, भाषावार पुनर्रचना करण्यात आली हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर गाव मोहल्ला वॉर्ड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आणि महत्वाचं म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवायचा की गरीब लोकांना, बघा, गरिबांनाही काँग्रेसचे सदस्य होता यावे. बघा, गरिबांनाही काँग्रेसचे सदस्य होता यावे यासाठी दरवर्षी काँग्रेसची जी वर्गणी होती, वर्गणी ही 4 आणे इतकी ठेवण्यात आली. किती? 4 आणे म्हणजे 25 पैसे इतकी वर्गणी ठेवण्यात आली होती. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. सो मग काँग्रेसच्या याच्यामध्ये बदल झाला. आणि याच वेळी जर आपण सांगू शकतो की काही नेत्यांनी काँग्रेस सोडली होती. याच नेत्यांनी काँग्रेस सोडली होती. त्याच्यामध्ये कोण कोण होते तर बॅरिस्टर जिना, त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर GS खापर्डे यांनी सुद्धा काँग्रेस सोडली. त्यानंतर BC लाल, त्यानंतर मदन मोहन मालवीय यांनी काँग्रेस सोडली. त्यानंतर आणि मुंजे यांनी सुद्धा काँग्रेस सोडली. ठीक आहे. त्याच प्रकारे याच दरम्यान जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बघा इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना केली. इंडियन नॅशनल लिबरल फेडरेशनची स्थापना केली. तर मग यानंतर आपण हे असहकार आंदोलन आहे, त्या असहकार आंदोलनाची व्याप्ती व प्रसार याच्यामधल्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत त्यांचा आढावा घेऊ. तर बघा, असहकार आंदोलनाच्या दरम्यान गांधीजींनी आणि जे खिलाफत चळवळीचे नेते होते अली बंधू सोबत देशव्यापी दौरा केला होता. मग असहकार चळवळीमध्ये पहिला कार्यक्रम जो होता तो म्हणजे सरकारी शाळांवर बहिष्कार. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जवळपास 90,000 विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा महाविद्यालय सोडून नवनिर्मित 800 राष्ट्रीय शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश केला होता. आणि लक्षात ठेवायचं की सुभाषचंद्र बोस यांनी बघा हे कलकत्ता येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. बघा, सुभाषचंद्र बोस हे कलकत्ता येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते. हा पॉइंट या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ओके. कारण त्यावेळी मग अनेक राष्ट्रीय शाळा स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर बघा, तर याच असहकार चळवळीच्या दरम्यान गांधीजींनी टिळक स्वराज्य फंडाची स्थापना केली होती. एक म्हणजे टिळक स्वराज्य फंड. ओके. बघा, याच काळात तर टिळकांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृती दिनापर्यंत भारतीय स्वातंत्र्य चळवळीस मदत म्हणून हा निधी गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आणि यावेळी बघा, तर या फंडामधून एकूण किती रक्कम जमवण्यात आली होती तर 1,35,00,000 इतकी रक्कम जमवण्यात आली होती टिळक स्वराज्य फंडामध्ये. आणि एकट्या मुंबईमधून जवळपास 37.5 लाख रुपये जमले होते. कुठून? मुंबई प्रांतामधून. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर या असहकार चळवळीचा दुसरा कार्यक्रम आपण लक्षात घ्यायचा
तो म्हणजे बघा राष्ट्रीय शाळांची स्थापना. ओके, म्हणजे बघा तर आचार्य नरेंद्र देव, त्यानंतर लाला लजपत राय, झाकीर हुसेन आदी व्यक्तींनी राष्ट्रीय शाळांच्या स्थापनेमध्ये नेतृत्व केले होते. त्यानंतर याशिवाय बघा अलीगडची जामिया मिलिया, काशी विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ व बिहार विद्यापीठ यांचाही लक्षणीय सहभाग होता. त्यानंतर तिसरा पॉईंट आपल्यासाठी लक्षात महत्वाचा आहे तो म्हणजे जी वकिली व्यवसाय आहे. बघा वकिली व्यवसाय त्याग करणारे कोण कोण होते, म्हणजे असहकार चळवळीच्या दरम्यान वकिली व्यवसाय त्याग करणारे कोण कोण होते. तर पहिले लक्षात ठेवायचं बॅरिस्टर चित्तरंजन दास. त्यानंतर दुसरे होते मोतीलाल नेहरू. वकिली व्यवसाय त्याग करणारे तिसरे होते मुकुंदराव जयकर. त्यानंतर सैफुद्दीन किचलू. त्याच प्रकारे वल्लभभाई पटेल आणि सी राजगोपालाचारी. त्यानंतर राजेंद्र प्रसाद, असफ अली, त्यानंतर टी प्रकाशम इत्यादींनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला होता. त्यानंतर लक्षात घ्यायचं की या असहकार आंदोलनाचा सर्वात यशस्वी कार्यक्रम तो म्हणजे परदेशी कपड्यांवर बहिष्कार. हा असहकार आंदोलनाचा सर्वात यशस्वी कार्यक्रम होता, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा कार्यक्रम होता तर ताडीच्या दुकानांपुढे निदर्शने. ताडीच्या दुकानांपुढे निदर्शने हे सुद्धा असहकार चळवळीचाच भाग होता, हे आपण लक्षात ठेवायचं. हे ओके. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की नोव्हेंबर 1921 मध्ये मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्सची भेट होते. प्रिन्स ऑफ वेल्स याचे आगमन झालेले असते आणि यावेळी बघा तर यावेळी सर्वत्र हरताळ पाळण्यात आला होता. त्यानंतर लक्षात ठेवायचं मे 1921 बघा मे 1921 मध्ये ओके. बघा हे नंतर झालं, हे मे 1921 या ठिकाणी गांधीजी आणि गांधीजी प्लस जो रीडिंग होता यांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या होत्या. काय वाटाघाटी झाल्या होत्या तर सरकारने गांधीजींना अली बंधूंच्या भाषणातील हिंसेला प्रोत्साहन देणारा काही भाग वगळावा यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले होते. मात्र गांधीजींनी ही मागणी फेटाळली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे हे कोणाचं ठरवतं तर गांधीजी आणि रीडिंग यांच्या दरम्यान ह्या वाटाघाटी झाल्या होत्या. ठीक. मग याच्यानंतर आपल्याला प्रामुख्याने बघायचे असहकारी चळवळीनंतर जी महत्वाची घटना आहे ती म्हणजे चौरी चौरा घटना. चौरी चौरा घटना 5 फेब्रुवारी 1922 या दिवशी घडली. चौरी चौरा हे ठिकाण उत्तर प्रदेश मधील गोरखपूर या जिल्ह्यामध्ये आहे. बघा 5 फेब्रुवारी 1922 ला निघालेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठी हल्ला केला आणि त्यामध्ये संतप्त जमावाने केलेल्या हिंसाचारामध्ये 22 पोलीस मृत्युमुखी पडले. आणि मग या घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली. बघा या घटनेनंतर गांधीजींनी जी असहकार चळवळ आहे
ती मागे घेतली, कारण असहकार चळवळ ही पूर्णपणे अहिंसक मार्गाने घडायची होती, परंतु त्या ठिकाणी 22 पोलिसांच्या मृत्युमुखी पडल्यानंतर बघा गांधीजींनी ही चळवळ जी आहे ही मागे घेतली आणि याच वेळी ज्यांना अटक केले होते बघा, चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या आणि त्यासाठी फाशीवर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिलेली एक कविता म्हणजे भेटेन 9 महिन्यांनी. भेटेन 9 महिन्यांनी ही कविता कुंज विहारी यांनी लिहिली होती. ओके, हे पण आपल्याला आयोगाने विचारलेलं आहे. कुंज विहारी यांनी त्यांच्यासाठी उद्देशून लिहिली होती. आणि बघा तर सर विल्यम वॉर्नर यांनी या कुंज विहारी यांना घाणेरडा निग्रो असे म्हटले होते. ठीक आहे, मग असहकार चळवळ मागे घेण्यामागचा बारडोली ठराव या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. बारडोली ठराव हा झाला 12 फेब्रुवारी 1922 ला. ज्यावेळी गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली, सो लक्षात घ्यायचं की बारडोली ठरावानुसार असहकार चळवळ ही मागे घेण्यात आली, हे लक्षात ठेवायचं. बारडोली ठरावानुसार असहकार चळवळ मागे घेण्यात आली, एवढाच या ठिकाणी लक्षात ठेवायचा. ठीक आहे, बघा तर चळवळ मागे घेण्यामागचा जो निर्णय म्हणजे एक नॅशनल कॅलॅमिटी आहे असे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते. हा पण पॉइंट लक्षात ठेवायचा. मग असहकार चळवळीनंतर 10 मार्च 1922 ला गांधीजींना अटक करण्यात आली, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्या ह्या लेक्चरचा शेवटचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र आणि असहकार चळवळ. सो महाराष्ट्रामध्ये ज्या असहकार चळवळी संदर्भात घटना घडल्या सो त्या आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. ओके, तर बघा टिळकांनंतर म्हणजे ज्यावेळी टिळकांचं निधन झाल्यानंतर गांधीजींचे नेतृत्व मान्य करून बघा गांधी नेतृत्व मान्य करणारे आणि असहकार चळवळीमध्ये सहभागी होणारे महाराष्ट्रातील व्यक्ती कोणते कोणते जर असं आपल्याला विचारलं, त्याच्यामध्ये पहिले लक्षात ठेवायचे शिवराम परांजपे. शिवराम परांजपे. दुसरे व्यक्ती लक्षात ठेवायचे काकासाहेब खाडिलकर. तिसरे व्यक्ती आहेत गंगाधरराव देशपांडे. त्यानंतर चौथे व्यक्ती होते वासुकाका जोशी. आणि पाचवे होते हरिभाऊ फाटक. आणि चिंतामण वैद्य. सो या सर्वांनी टिळकांनंतर गांधीजींचे नेतृत्व मान्य करून असहकार कार्यक्रमांना अंमलबजावणीसाठी त्यांनी सहभाग घेतला होता. नेक्स्ट बघा तर असहकार तत्व पटत नसताना केवळ काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी असहकारात भाग घेणारे व्यक्ती कोण कोण होते असं जर आपल्याला विचारलं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं अण्णासाहेब भोपटकर. त्यानंतर बॅरिस्टर जयकर आणि न. ची. केळकर. ओके, सो यांनी काय केलं होतं तर यांना असहकार तत्व न पटता फक्त काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी असहकार चळवळीत पाठिंबा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातला असहकाराचा कार्यक्रम जर आपण बघितला तर याच्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे 1 बाय 1 बघूया कोणते कोणते कार्यक्रम होते. तर मद्यपान निषेध. दुसरा कार्यक्रम न्यायालयांवर बहिष्कार. मग याच्यामध्ये कोणकोणत्या व्यक्तींनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला होता तर ते लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये बघा वासुदेव दास्ताने. वासुदेव दास्ताने हे भुसावळचे होते. त्यानंतर अष्टपुत्रे हे साताऱ्याचे होते. साताऱ्याचे अष्टपुत्रे.
पुढे लक्षात ठेवायचे नानासाहेब देवधेकर हे उंबरगावचे होते. त्यानंतर रामचंद्र राजवाडे हे कुठले होते? सोलापूरचे होते. तर महाराष्ट्रातल्या या व्यक्तींनी आपल्या वकिलीचा त्याग केला होता, हे लक्षात ठेवायचं. परंतु न्यायालयात जाणारे बघा, म्हणजे वकिलीचा त्याग न करता न्यायालयात जाणारे कोण होते ते सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत. याच्यामध्ये पहिले होते बॅरिस्टर जयकर, यांनी वकिलीचा त्याग केला नव्हता. आणि दुसरे होते अण्णासाहेब भोपटकर. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, ह्याच दरम्यान असहकार आंदोलनामध्ये तिसरा कार्यक्रम जो होता तो म्हणजे सरकारी शाळांवर बहिष्कार. ठीक आहे, सरकारी शाळांवर बहिष्कार. त्याच्यानंतर चौथा कार्यक्रम म्हणजे या दरम्यान बघा, तर मध्य प्रांत व वऱ्हाड यामध्ये काय झाले होते? तर आंदोलने झाली होती. त्यानंतर लक्षात घ्यायचं की मालेगाव या ठिकाणी, मालेगाव म्हणजे नाशिक या ठिकाणी संतप्त जमावाने पोलिसाला ठार केले होते. आणि मग या घटनेनंतर गांधीजींनी घटनेचा निषेध केला होता आणि पोलिसांनी दिलेले हुकूम पाळण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याच्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर मुंबई या ठिकाणी साधकाश्रमाची स्थापना झाली. मुंबईमध्ये साधकाश्रमाची स्थापना करण्यात आली होती. संस्थापक याचे होते बॅरिस्टर केशवराव देशपांडे. केशवराव देशपांडे यांनी या साधकाश्रमाची स्थापना केली होती 1921 साली. सो लक्षात ठेवायचं की या साधकाश्रमाचा सदस्य होण्यासाठी एक शपथ घ्यावी लागायची, ती म्हणजे मी सरकारी नोकरी करणार नाही अशी त्या ठिकाणी प्रतिज्ञा घ्यावी लागत असे. आणि येथे शेती, सूतकताई व दुग्धशाळेचे प्रशिक्षण दिले जायचे. त्यानंतर या असहकारी चळवळीमधला बघा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मुळशी सत्याग्रह. या दरम्यानचा जो कार्यक्रम होता तो म्हणजे मुळशी सत्याग्रह. सो मुळशी सत्याग्रह कुठे झाला? तर पुणे मध्ये झाला होता. लक्षात ठेवायचं की टाटा कंपनीने बघा मुळा मुठा नद्यांच्या संगमावर धरण व जलविद्युत प्रकल्प उभारणार होती. ज्या धरणाच्या पाण्याखाली 54 गावे पाण्याखाली जाणार होती आणि या 54 गावांच्या पुनर्वसनाची कुठलीही तरतूद ब्रिटिश सरकारतर्फे करण्यात आली नव्हती. त्याच्यामुळं त्याचप्रकारे बघा या करारामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या होत्या त्यांचाही विचार झालेला नव्हता. त्यामुळे बघा तर तिथली जनता व्यथित झाली. आणि मग यावेळी काही व्यक्ती, उदाहरणार्थ शंकरराव देव, त्यानंतर शिवराम परांजपे, त्यानंतर डॉक्टर फाटक, अण्णासाहेब भोपटकर, त्यानंतर तात्यासाहेब केळकर यांनी ही बातमी कोणाला दिली? तर गांधीजींना दिली. आणि हा जो मार्ग आहे हा सत्याग्रहाच्या मार्गाने सोडण्याचे ठरवले होते. सो मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून कोणाला ओळखले जाते? तर शंकरराव देव. बघा हे मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणून ओळखले जातात. सो यानंतर बघा याच्यामध्ये नंतर सेनापती बापट सुद्धा यांची भूमिका जी आहे ती महत्वाची होती. या मुळशी सत्याग्रहामध्ये सेनापती बापटांची सुद्धा भूमिका महत्वाची होती. यांच्यामुळे या सत्याग्रहाला काहीसे उग्र वळण लागले होते. ठीक आहे, उग्र वळण मिळाले. सो या सत्याग्रहाची सुरुवात होण्याची तारीख किती? तर 16 एप्रिल 1921 रोजी हा सत्याग्रह सुरू झाला होता. मुळा नदीच्या पात्रामध्ये
12 दिवस सत्याग्रहींनी धरणाच्या बांधकामाला अहिंसात्मक प्रतिकार केला. सो 1921 ते 1924 अशी 3 वर्ष हा मुळशी सत्याग्रह सुरू होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या ज्या असहकाराच्या कार्यक्रमामध्ये परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला होता हे लक्षात ठेवायचं. आणि पुढचा कार्यक्रम म्हणजे तर एक प्रति सहकार पक्ष या संदर्भात घडामोडी लक्षात ठेवायच्या. तर बघा, फेब्रुवारी 1926 रोजी अकोला या ठिकाणी या प्रति सहकार पक्षाची स्थापना झाली होती. तर याचे अध्यक्ष होते, या प्रति सहकार पक्षाचे अध्यक्ष होते बॅरिस्टर जयकर याचे अध्यक्ष होते. आणि उपाध्यक्ष होते बाप्टिस्टा. याचे जनरल सेक्रेटरी दा.वी. गोखले हे जनरल सेक्रेटरी होते. आणि सदस्य होते डॉक्टर मुंजे, त्यानंतर बाबासाहेब खापर्डे, अण्णासाहेब भोपटकर हे या प्रति सहकार पक्षाचे सदस्य होते. तर अशा प्रकारच्या या घडामोडी महाराष्ट्रातून असहकार चळवळीच्या वेळी झाल्या होत्या हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि आपण अशा पद्धतीने संपूर्ण असहकार चळवळ म्हणजे त्याची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर असहकार चळवळ, काँग्रेसचा सहभाग, काँग्रेसचा पाठिंबा, महाराष्ट्रातील घडामोडी या सर्वांचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही व्यवस्थित या घडामोडी पॉइंट आउट करून घ्या. एक्झाम मध्ये यावर वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारले जातात. सो आता बऱ्यापैकी आपण हे सगळं कव्हर केलं आहे. सो याच्यावर जर एक्झाम मध्ये प्रश्न आला तर तो आपला चुकता कामा नये. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून आलेल्या असतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट MPSCच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जास्तीत जास्त आपलं चॅनल, आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतरांनाही त्याचा फायदा होईल. या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.